अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री सद्गुरु दत्तात्रय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. प्रारंभी श्री मंगलमूर्ती, ज्याचे योगे स्मुरे चैतन्य स्मृती. ब्रह्मादिवक देव असुर नर जया वंदिती. त्या नमी येले आदरे मंगलाचे परममंगल. जगद्वद्य सावधान सुमंगल. स्मरणे ज्याची या अमंगल. स्वप्नी देखील दिसेना. शांतमस्तकी गंडस्थळ. मदस्त्रवे अद्वैत ब्रह्मज्ञान निर्मळ. प्रसन्नवदन सर्व काळ. विराजे सुफलित भक्तजनांसी. गजानन हेरंब लंबोदरा. विघ्नांतका सर्व विद्या सागरा. ग्रंथ सिद्धीस नेऊनी दातारा. पूर्ण करा सविस्तर. आयसे सविता गजानन. तव ते होऊनी प्रसन्न वदन. ग्रंथ सिद्ध होईल निर्विघ्न. वदती चालवी प्रिय भक्ता. आता भगवती सरस्वती. अनादि विद्या चित्तशक्ती. जियेचे योगे स्मुरे अंतकरण वृत्ती. ते वंदिली प्रेम भावे. ओम नमः श्री सद्गुरुनाथा. श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्था. पूर्ण ब्रह्म केवळ अनादि यथार्था. आपणची एक अद्वितीय. गुरु परमगुरु परात्पर गुरु दत्तात्रेय. ऋषी मुनी योगी भक्तजनांचे ध्येय. अनादि परब्रह्माधिष्ठान अव्यय. जगदाधार असती जे. खलदुष्टांचे निर्दलन. व्हावया साधूंचे परित्राण. धर्म संस्थापनार्थ अवतीर्ण. होता युगा योगी जगदीशा. दुराचरण घोर कलियुगी. होऊ लागले जागोजागी. म्हणून श्रीपाद वल्लभ रूप धरुनी जगी. सदाचारी जन लाविले. मागुती श्री नृसिंह सरस्वती. अवतरले नरवेशे यती. जनासी लावणी सद्मर्मनीती. असंख्यात तारिले. पुढे काही कालाने पुनरपी. घोर कलियुगी प्राणी होऊ लागले पापी. म्हणून दत्तात्रेय ब्रह्मस्वरूपी. अवतरले नृसिंह यती रूपे. जगदोद्धारणार्थ महिवरी स्वच्छंदे. संचार करीती गुरुस्वामी समर्थ. हिमाचल जगन्नाथ हरिद्वार. द्वारका गिरनार पर्वती. प्रयाग गया श्री काशी क्षेत्र. व्यंकटेशगिरी आदिकी रामेश्वर. नारायण सरोवर बिंदू सरोवर. पंपा सरोवर मानसाधिक. मातुलिंग खेटक पंढरपूर. भागीरथी गोदा कृष्णा तीर. कांची द्वय बदरी केदार. अपार तीर्थे हिंडुनी. तेची परमात्मा स्वामी समर्थ. सोलापुराहुनी स्वच्छंदे पादगती. जगदोद्धारणार्थ अक्कलकोटा प्रती. तिष्ठले वर्षे 21. रजोगुणे सृष्टी रचिधाता. सत्वगुणे विष्णू पालनकर्ता. तमोगुणे महेश्वर तत्वता. जगत संहारता श्रुतीवदे. त्या आनंद ब्रह्मापासून ही भूते झाली उत्पन्न. आनंदे राहतई निश्चय करून. लयाही पावती आनंदी. त्या विधात्यापासूनी मानसपुत्र. निर्माण झाले बहुत पवित्र. त्यात सप्त ऋषी विचित्र. इहामूत्र तारक. त्या ऋषी माझी श्रेष्ठ. अत्रि ऋषी ब्रह्म विद्वरिष्ठ. पुण्य प्रौढ प्रताप एकनिष्ठ. आत्मसंतुष्ट असती जे. ऋषी पत्नी अनसुया सुंदर. पती आज्ञा सेवा तत्परे. वेदोक्त नित्य सदाचार. वास्तव्य करीती भूमंडळी. चिरकाळ लक्ष पतिचरणी. सती स्वधर्म सदाचरणी. दर्शनीय अतिरमणी. गृहस्थाश्रमी कुशल असे. पती सेवेत सदा तत्पर. उभी जोडुनी दोन्ही कर. अभ्यांगतांचे निरंतर. आदरातिथ्य करीत असे. तृषाकांत ऋषी एक वेळ. म्हणती आणावे स्वच्छ जळ. सती कांडित होती तांदूळ. ठेविले अधर मुसळते. विलंबन करिता एक पळ. वरचेवर थांबविले जड मुसळ. उठोनी गेली साध्वी तात्काळ. स्वच्छ जळ आणावया. सुंदर सुचित पात्रामध्ये. रुचिकर शुद्धोदक सुगंधी. आणून दिधले ते निरवधी. पिऊनी झाले शांतमुनी. नारद म्हणे मी पाहिले प्रत्यक्ष. सत्य शपथ परमेश्वर साक्ष. पतिव्रता अनसुया दक्ष. साक्षात्कारी विशेष. उमा रमा सावित्रीस. क्षोभविले लावणी कलहास. नारद नाचे करी हास्य. सुस्वर सुरस गायने. सतीचे गाऊनी यश. ब्रह्मवीणा वाजवी सावकाश. भगवत चिंतन अविनाश. करीत निघाले नारद. नारद लावणी गेले कळी. इकडे सक्रोधे तिघी तळमळी. खेदे गेल्या आपल्या सळी. परी काही सुचेना. मुख्य कलहाचे जनन. नारदाचे आगमन. अंतरसाक्षी जनार्दन. मधुसूदन समजले. म्हणती ऐसा अनेक सती. निमिषात धाडू यमलोकाप्रती. प्रिये असावे आनंदवृत्ती. चित्ती क्षोभ कशाला. ब्रह्मा विष्णू महेश्वर एकत्र झाले तदनंतर. सती छळणाचा विचार स्त्री बुद्धीने मांडिला. स्त्री बुद्धी ही प्रलयंगता. दुःखे संकटे असंख्य. स्त्री बुद्धीने होत प्रलय. अधोगती लादते. ब्राह्मण रूपे त्रिवर्ग. भूमंडळी चालले भर्ग.
स्त्री बुद्धीने सती अपवर्ग करू म्हणती क्षणार्धे. अनसूया साध्वी प्रमुख जाऊन देती अतिथीस विन्मुख. करविती प्रेमे प्रसन्नमुख यथेप्सित अर्पुनी. भावया दर्शन ऋषी आश्रम पूर्व सुकृत लागे उत्तम. त्रैलोक्यात सती अप्रतिम अनसूया नाम विराजे. ऐसा पुण्याश्रमी अतिथीत्रय येऊनी वदती क्रोधमय. इच्छा भोजन क्षुधार्थ प्रिय द्यावे शीघ्र आम्हासी. मग उत्तमासनी बैसविले षोडशोपचारे पूजिले. पक्वान रसभरित पात्र मांडिले भोजने विनविले अतिथीसी. साध्वी अत्यंत सुस्वरूप कर जोडूनी उभी अतिथी समीप. यथा रुचेल ते अमुप वदती ग्रहण करावे. तुमचे लावण्य स्वरूप देखुनी अभिलाषा उपजली मनी. वाढावे वस्त्र त्यागुनी ऐसे अतिथी बोलती. ऐकोनी अतिथीची भाषणे द्विजवरांसी साध्वी म्हणे. नग्न स्त्री पाहुनी होणे काय लाभ तुम्हासी. परनार मार बुद्धीने परकीय नारीच्या ध्याने. असंख्य परस्त्री संगतीने नागविले जन सर्वस्वी. तुमचे भाषण सत्य सुरस बोध शास्त्रार्थ नको आम्हास. वांछा मनी विगतवास वाढा म्हणती अतिथी ते. ना तरी घेऊन जाऊ सत्व आम्हासी कळते धर्मतत्व. पतीस वाटले नवल कर्तृत्व आले दैवत छळावया. ऐकुनी अतिथीचे वचन आज्ञानुसार पतीचे ध्यान. शास्त्रविहित सन्मतन केले संधान सतीने. निज दैवत तीर्थ करून अतिथीवरी केले सिंचन. तव ते तात्काळ बाळे तीन गोजिरवाणी झाली. विगत वसन होऊनी सती घेतली बालके अंकावरती. तोस्तनी दुग्धधारा सुटती मग ते पाजिती लेकरा. उभयतांसी परमानंद दाटला प्रगटले करुणानंदर. ईश्वरे पूर्ण केला छंद त्रयनंदन देऊनी. नेसुनी वस्त्र चांगले ध्वजा तोरणे उभारविले. गीतवाद्ये गर्जती भले कोंदाटले नभ सुमुदे. पुढे काय नवलवर्तले अकस्मात नारद पातले. पाहुणी त्रैमूर्ती झाली बाळे देवर्षी हसले गदगद. अति ऋषी अनसूया पूजुनी म्हणती देवश्रीराया. आपण बैसविले निज ठाया केली दया समर्थे. मग नारद गेले देवलोकी सुरवर स्त्रियांसी एकाएकी. कोठे गेले विधी हरिपिनाकी म्हणती सांगा की माय हो. सावित्री उमा रमा त्रिविध नारदासी विनविती बहुविध. बहुत दिवसन पतीचा शोध सांगा विदित असेल ते. तुमचे पती अत्री आश्रमात बाल होऊनी लोळती पळण्यात. नारदमुखी आश्चर्यवृत्त श्रवणे झाल्या सक्रोध. सावित्री गिरिजा रमा वदती ज्ञावे आम्हा ऋषी आश्रमा. तिघी नारद समागमा येऊनी पातल्या भूवरी. नारदे ऋषी आश्रम दाविला तिघी म्हणती आत चला. जाऊनी पाहिले बालकाला अंगी संचरला बहुक्रोध. मंत्र जपुनी त्वा केले कपटे आमच्या पुरुषासी धाकटे. पतिव्रता लक्षण चेटके शोभे नेटके तुझे तुझ. क्रोध द्वेष गर्व अहंपणी ऐकोनी देव स्त्रियांची वाणी. बोले पतिव्रता शिरोमणी मंजुळ भाषणे वेत. इंद्रजाल मंद्रातिक उच्च काय पदार्थ शाबरी तुच्छ. भगवत्पाद चिंतकासी स्वच्छ कळते सकळ त्रिकाळी. बहुरूपी तुमचे पती विध असुनी क्षोभवृत्ती. जरी आहार मोठ्या सती कळकळ तळमळ कशाशी. तुम्ही महान पतिव्रता त्रैलोक्यात म्हणविता. अहंपणा जरी गाजविता काळ ओळखिता पतीशी. स्वपती नोळखिता तुम्ही वृथा करिता तुम्ही आम्ही. जरी असाल साध्वी काही न्यावे ओळखुनी पती ते. निजपतीस ओळखीत नसल्या त्या म्हणाव्या पतिव्रता कसल्या. पती धर्मी न गेल्या कसल्या असल्या काय कामाच्या. मग सावित्री लक्ष्मी उमा त्यागुनी राग गर्व रिकामा. अज्ञाने नेणो आपला महिमा म्हणती क्षमा कराहो. पतिव्रता धर्मनिपुण अनसूया जगन्माता आपण. आलो अनन्यैक शरण द्यावे दानपतीचे. देवस्त्रिया वारंवार नमिती कृपा करून द्यावे दानपती. ऐकोनी सतीचे तीर्थ सिंचने मागुती केले पुरुष पूर्ववत. हे पाहुनी सर्वांसी वाटले आश्चर्य म्हणती धन्य धन्य सती ऋषीवर्य. नारदवदे साधले कार्य अमर्याद्य झाले एकत्र. मग त्रैमूर्ती वदती नारदा आमचे अभेदत्वे दैवी संपदा. विशुद्ध सत्वैक विलोकी सर्वदा दत्त परमेश्वर स्वरूप. तुझे निशे जगतासी परमलाभ. योगी परम भास्कर स्वप्रभ. दत्त जयंती उत्साहा समारंभ करा अधंब प्रति संवत्सरी. जनक जनीस नमुनी चंद्र दुर्वास गेले स्वस्थानी. विष्णू रूप साक्षात दत्त महामुनी राहिले सदनी ऋषींच्या.
नित्य केली याशी गुरुभक्ती, पुत्र पौत्र लक्ष्मी विद्याप्राप्ती, राजमान्य विजयी दीर्घायू होती, असंदेह गुरुकृपे. या ग्रंथाचे नित्य पठणे, सर्व सिद्ध निशक्क होणे श्रवणे, सर्व सिद्ध निशंक होणे श्रवणे, गृही हा ग्रंथ संरक्षणे, दत्त दर्शन होईल. ऐसी श्री गुरुसमर्थांची लीला, अगम्य अर्थक देवाधिकाला, भवानवी तारक सर्वत्राला. इथे प्रथमोध्याय समाप्तः. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.